पुढची बातमी नितेश राणेंसंदर्भातली। भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणेंनी काँग्रेस खासदार राहुल गांधींबद्दल बोलताना एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं। केरळ हे राज्य मिनी पाकिस्तान आहे। दहशतवादी लोकांमुळेच राहुल गांधी खासदार झालेत असं नितेश राणेंनी म्हटलं। नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे सध्या कमालीचा वाद निर्माण झालाय। केरळची मिनी पाकिस्तानशी तुलना। मिनी पाकिस्तानच आहे केरळ, म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून येते, आता त्याची बहीण निवडून येते। नितेश राणेंच्या वक्तव्यावरनं वाद। सगळे अतिरेकीच त्याला मतदान करतात, ते काय अतिरेकींना धरूनच ते लोक खासदार झालेले आहेत। विरोधकांची भाजपवर सडकून टीका। आतंकवादी टेररिस्ट म्हणतो, त्याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे। पुणे जिल्ह्यातल्या सासवडमध्ये आयोजित कार्यक्रमाला राज्याचे बंदरे आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे उपस्थित होते। अफजल खान वधाचा पोस्टर तुम्ही लावू नका, यातून भावना दुखावतील असं सांगण्यात आल्याचं म्हणत त्यावरून नितेश राणेंनी प्रशासनाला सवाल विचारले। 80-85% हिंदू राहतात। ज्या महाराष्ट्राने देशामध्ये आमच्या नसा-नसामध्ये छत्रपती शिवराय बसतात, आमचा प्रत्येक श्वासावर अधिकार संभाजीराजेंचा आहे। मग त्या महाराष्ट्रामध्ये, त्या देशामध्ये आम्ही अफजल खानाच्या वधाचं पोस्टर लावणार नाही, मग काय पाकिस्तानमध्ये लावणार का? याच कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधींवर त्यांनी टीकास्त्र डागलं। राहुल गांधी आणि त्यांच्यानंतर प्रियंका गांधी केरळमधल्या ज्या वायनाड लोकसभा मतदारसंघातनं निवडून आल्या, त्याच केरळची तुलना नितेश राणेंनी मिनी पाकिस्तानशी केली आहे। अहो, ते मिनी पाकिस्तानच आहे केरळ, म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून येते, आता त्याची बहीण निवडून येते। सगळे अतिरेकीच त्याला मतदान करतात। खरंच आहे, विचारा, ते काय अतिरेकींना धरूनच ते लोक खासदार झालेले आहेत। मंत्री असलेल्या नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावरती काँग्रेससह विरोधकांनी आक्षेप घेत सवाल उपस्थित केले। माझा प्रश्न देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना आहे की ज्या संविधानाची एकात्मता आणि अखंडता राखण्याची शपथ घेऊन हा व्यक्ती मंत्री झाला आहे, तो जेव्हा केरळसारख्या प्रदेशला भारताच्या पाकिस्तान म्हणतो आणि जे लोक BJPला मतदान न करता काँग्रेसला मतदान करतात त्यांना आतंकवादी टेररिस्ट म्हणतो, याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? सर्वात जास्त सुशिक्षित लोक कुठे आहेत? केरळात आहेत। जगाच्या पाठीवर सर्वात जास्त गेलेले कुठल्या राज्यातले लोक आहेत? तर ती केरळातली आहेत। आपल्या देशाला फॉरेन करन्सी देणारं सर्वात एक नंबरवरचं राज्य कुठलं? तर ते केरळ आहे। नितेश राणेंनी केलेलं वक्तव्य तपासावं लागेल अशी सावध प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे। नितेश राणेंनी आपलं मत व्यक्त केलं आहे, जरा मला तपासून बघावं लागेल नितेश राणे काय बोलले, पण नितेश राणेंनी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे, त्यात मला पुन्हा मी तपासून घेतो काय बोलले। नितेश राणेंच्या वक्तव्यावरती विरोधकांनी आक्षेप घेतलेला असला तरी आपण आपल्या वक्तव्यावरती ठाम असल्याचं नितेश राणेंनी स्पष्ट केलं। हमारे देश में रह के अगर ऐसा कोई कर रहा होगा तो उसे हमको रोकना है, और वही मैं हमारे स्पीच के माध्यम से मैं कह रहा था, और वही क्लियर कट मैसेज क्या दे रहा था कि हमारे इंडिया में, हमारे देश में रह के, हमारे भारत में रह के आप हमारे हिंदू राष्ट्र में रह के इस तरीके से हिंदूज को टारगेट कर नहीं सकते, वही मैं मेरे माध्यम से कह रहा था। नितेश राणे सातत्यानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं आक्रमक भूमिका घेत आहेत। नितेश राणे सरकारमध्ये असतानाही आपला आक्रमक बाणा कायम ठेवत आहेत। मात्र नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे भाजपची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।